येतं कॅट. आणि मित्र पाहू शकता सुदेश यावर्षी शेंगा ना आले पण काय हां मग गेल्या वर्षी लेट झाला काय आपला. ओके पाणी होतं ना भरपूर. हां हां तर मित्रांनो फायनल तुम्ही पाहू शकता पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर आमच्या तळ्यावर. आणि हा तळा आमच्या काकाचा रुपेश दादाचा. आणि शेतात बघ जाळ पण मांडलं शेतात. हो लागलं आहे आम 25 तर काय झाडा तिथे लागलं आहे. हे बघ ठिकठिकाणी लागलं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसेवाडी चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे. आणि आज पाहू शकता आज आलो तळ्यावर. नेहमीप्रमाणे तुम्हाला मी आम्हाला तळा दाखवतो आणि तळ्यावर मी आलो की तुम्हाला दाखवतो तळ्यावर मी काय काम करतो ते. आणि आज आता ती फिश पकडायला आलेलं आहे. फायनली आता तळा पूर्ण पाणी आता आम्ही एम्प्टी करणार आहोत. म्हणजे मोटर लावलेलं आहे, मोटर आहे आणि पाणी पूर्ण एम्प्टी करणार आणि मग मच्छी पकडायला हे करणार सुरुवात करणार. हे बघा आता कंडिशन तळ्यात एवढं पाणी आहे. आणि जवळजवळ मोटर आम्ही 10 मिनिटं असताना आम्ही मोटर स्टार्ट केली. जवळजवळ तर 2 तास पाणी हा कमी व्हायला लागणार आहे. पाण्याची लेवल बघा. तर आता आमचा तळा आहे. फायनली जाळ पण लावलेलं आहे मध्ये. तर तळा तुम्हाला दाखवतो आज तळ्यात काय मच्छी भेटते ती फिशिंग करतो. आणि तिकडे मशीन लावलेलं आहे. मशीनचे ते सुदेश आणि मकरन दोघेजण आहेत. ते मशीनच्या ऑपरेशनवर त्यांना दुकान बसवलेलं आहे. आणि लेवल फास्टली होतं आहे, खाली एमटी होतं. आम्ही तळा आता खाली व्हायला सुरुवात झाली. जवळजवळ एक 5-6 इंच कमी झाली लेवल. पाणी लवकर आटून जाईल. तर 2 तासात आम्ही एक हे पकडलेलं आहे अंदाज दाखवत होतो तुम्हाला. आणि जवळ बघा शेतात आणि हा माझा गाव आहे समोर. इथे झाडांच्यामुळे दिसत नाही. आणि ही आम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा जाळ पण लावलं आहे आम्ही. हा जाळ आहे. जाळ सोडतो जरा पाण्यात. एवढा वर बांधलं आहे. वर बांधायची गरज नाही. असं टाकून ठेवतो. जाळा पण मच्छी लागली असेल. पाणी आटायला लागणार आहे. टाईम आहे तरी जवळजवळ 1-1.5 फूट तरी पाणी खाली उतरलं आहे. आणि 45 मिनटं झाले मोटर चालू करून. सुकी मच्छी आमचा नाश्ता. कांदा शेट अजून किती उपचार आहे काय आपल्याला. शेट कामाला बोलवलं आहे. शेट अजून किती उपचार आहे आपल्याला. काय अजून अर्धा तास सामना. तू कुठं घाई आहे का तुला. नाही विचारतो शेट म्हणजे कसा बरोबर तुला मिळणार सर्व. काय घाबरू नकोस. बोलले पण ठेवलं समज आज प्रॉपर आणलं.
डब्यात ठेवलाय कुठे तरी बाय रुपेशकडे होता मोठा बघा मित्रांनो. जायला लागलाय. नको आतमध्ये. जाल थोडं आता पाण्यात घे पाण्यात पाण्यात आता काय करायला लागेल ना पाण्यात घे त्याच्यातून काढ ना तोंडातून त्या याच्यातून काढ अंगठ्यातून तो काढताय बघ. ठीक आहे सर. अरे अंगठ्यातून काढ त्या असं काढ आता बोलतो काढ पाण्यात घे थांब जरा थोडं पाण्यात गेला तो लूज होईल पाण्यात अर्धा सुटला तो नाही म्हणजे असं पटकन मनोज हा थांब थांब हे मनोज हा एक जीप आहे आहे कसं काय म्हणतात आहे तो बघ हे बघ इथे दिसतंय तुला बरोबर आहे. असं काय लागलं तू कधी लागली तेव्हा तू बकऱ्या खाय हा तो खायला आला काय ना हा शपथ आहे. हा हा इकडे. हे जायला लागणार नाही तो ना तिथं नाही लागणार या जायला. अकल तिकडे तोड कुठून पाणी येतंय? या साईडला जा इकडे या हा मोठा पेच आहे हो इकडे कसं आडवी डायरेक्ट मारा अशी आडवी दोन आता बाकी काहीतरी मोठा आलेला आहे. काय कुठल्या पाहायला लागल्या तोच नाही कटला आलाय. जायले बाबा मोठा कटलाय. साईज बघू शकता. पाहिजे मगाचपासून पाक टाकत होतो पण काय आम्हाला काहीच मिळत नव्हता. पण आता आम्ही एनडीसून करत आहोत तर आम्हाला सक्सेसफुली मच्छी भेटत आहे. बघू शकता साईज बघा. तर पाहिलात मित्रांनो फायनली आपल्याला आजच्या फिशिंगमध्ये तळ्यामध्ये एवढीच फिश मिळाली आपल्याला. जे आपले होप्स होते बरेच फिश मिळेल पण नाही तळ्यात मच्छीच नाही राहिली. तर जे आहे ते तुमच्यासमोर बॅड लक होता. यावर्षी मच्छी कमी मिळाली आणि मच्छी चोरली पण हे पण लक्षात आलं. तर आता काय बोलणार चोरांना. चला हा व्हिडिओ आता इथे संपवतो आहे. पुन्हा भेटून आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं काय पाटील.